तुम्ही जर जमिनीचे व्यवहार करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। महसूल विभागात जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसात होणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। जमीन मोजणीचे कोट्यवधी प्रकरण त्यामुळे आता मार्गी लागणार आहेत। एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। जमीन व्यवहार प्रकरणामध्ये महसूल विभागात जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसांमध्ये होणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला। त्यामुळे जमीन मोजणीचे कोट्यवधी प्रकरण मार्गी लागतील। ही प्रक्रिया सुद्धा सुकर होणार आहे आणि कमी दिवसांमध्ये ही प्रक्रिया मार्गी लागण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। अधिकची माहिती जाणून घ्या। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, नेमका काय निर्णय घेण्यात आलाय? महसूल विभागामध्ये एकतर मुळात जमीन मोजणीसाठी अनेक प्रकरणं ही प्रलंबित आहेत। अनेकांना तात्काळ जमीन मोजणी करायची असते, पण तरी देखील अतिरिक्त पैसे भरून तरी सुद्धा या मोजणी होत नव्हत्या। पोट हिस्सा असेल, हद्द कायम करणं असेल, बिनशेती असेल, गुंटेवारी असतील, वनहक्क दावे मोजणी असतील, नगर भूमापन मोजणी असतील, अशी वेगवेगळी प्रकरणं असतात की ज्याच्यामध्ये त्यांना जमीन भूमापन करणं गरजेचं होतं। पण त्यासाठी असणारे अनेक प्रलंबित प्रकरणांमुळे अनेकांना 6 महिने थांबावं लागत होतं। पण आता शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे फक्त 30 दिवसामध्ये तात्काळ जमीन मापन आहे ते केलं जाणार आणि त्याचा फायदा हा सर्वसामान्यांना होईल। यासाठी मुळात अतिरिक्त कोणतेही पैसे देखील भरायची गरज नाही। जे मूळ रक्कम आहेत तुमच्या क्षेत्राच्या दृष्टिकोनातून जे नेहमीच आकारले जातात त्याच्या स्वरूपात ते पैसे आकारले जाणार आहेत। पण अवघ्या 30 दिवसामध्ये याची मोजणी करावी लागणार आहे। प्रशासनामध्ये कर्मचारी कमी असल्याचा दावा भूसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात होता। पण आता महसूल विभाग यासाठी या संपूर्ण प्रक्रियेसाठी काही खासगी भूमापकांची सुद्धा नियुक्ती करणार आहे, ज्यांच्या माध्यमातून तात्काळ याची मोजणी आहे जमिनीची होईल आणि जे शेतकरी असतील किंवा जे नागरिक आहेत की त्यांना तात्काळ या गोष्टीचा सेवेचा लाभ मिळेल। अगदी सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।